रंगीन पुलाव, चना मसाला असं करून घे जरा हलक्यात. अरे कोणाचा दातच तुटला, कोणा दात दाखव कुठे. इथे पत्ते गेलेत बसल्याने आणि इथे गणपती आठवलं. हॅलो गाईस, तर मी आता बनवणार आहे व्हेज पुलाव. पोप घेतले म्हणजे तेल टाकते. रंगीन पुलाव बनवणार आहे म्हणजे असं प्लेन व्हाईट नाही बनवणार, कलरफुल एकदम. तेल तापले आपला, त्याच्यामध्ये मी टाकते शाही जिरं, तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले घेतले आणि ते टाकते. त्याच्यात टाकते कांदा उभा कापला, एक मिक्स करून घ्यायचं याला. कांदा ब्राऊन व्हायचं. कांदा ब्राऊन झाले आपल्या, त्याच्यामध्ये टाकते मी अद्रक आणि लसूणची पेस्ट. मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी आता टाकते मनुका, काजू घेतल्या मी कापून. यात मी आता टाकतो थोडासा गरम मसाला, एकदम थोडासा जास्त नाही. बघा असं झालं. त्याच्यामध्ये टाकली मी या भाज्या, फरसबी, गाजर, बटाटा घेतल्या, ते टाकतो. हे इथे शिजते तवसे मी काय करते, हे जे आहे ना सोयाबीन, याला मसाला लावून घेते सगळं. यात मी थोडासा मीठ पण टाकून घेतो, लवकर शिजत नाही. त्याच्यामध्ये ना मी थोडीशी साखर पण टाकते, एकदम थोडी असते. हे बारीक सोयाबीन आहे, याच्यामध्ये मी सगळा हळद, गरम मसाला आणि मीठ टाकलंय. आता त्याला मिक्स करतो. इथं मी न्यू पॅन घेतले, याच्यात तेल टाकले आणि हा सोयाबीन आपला मिक्स केला तो मी याच्यात टाकतो. हा भात शिजवलाय मम्मीने, ते मी 2 प्लेटमध्ये वेगवेगळे काढून घेतले. कारण की एक याच्यात मी रेड कलर टाकणार आहे, एक याच्यात ग्रीन कलर आणि हा प्लेन व्हाईटच ठेवणार आहे. याच्यात मी कलर मिक्स करून घेतो. तर मी इथं हा रेड आणि हा ग्रीन मिक्स करून घेतलेला आहे आणि हा व्हाईट तसंच आहे. आता आपण याच्यात बघू शिजले का भाजी. हे टाकू ते ओपन करते मी. भाजी शिजली आपली, आता आपण याच्यात भात टाकू. तर गाईस आपले भाजून पण झालेले आहेत. आता जरासं असं ब्लॅक झालं तसं करायचं असतं, तंदूर फ्लेवर यायला पाहिजे जरासं. यात मी टाकतात आपला प्लेन राईस रेडवाला, याच्यात मी टाकतो हे आपले सोयाबीन जे आपण रोस्ट केलं. थोडीशी फ्रेश क्रीम टाकते मी. आता या सगळ्याला मी नीट मिक्स करून घेते. याला मी नीट मिक्स करून घेतलं तर थोड्या वेळ वाफ देत ठेवतो. गाईज आपला पुलाव रेडीच झालेला आहे. असं वाटतं सांगा, रंगीन पुलाव आहे हा, कलरफुल एकदम. प्लेन खाऊन तुम्हाला काटाला आले असेल तर असं कलरफुल बनवू शकता आणि टिफिनला पण देऊ शकतो. आणि हा जरा गोड पण लागतो तुम्हाला, की मी मनुका, फ्रेश क्रीम आणि थोडी साखर टाकली. जर तुम्हाला गोड नसेल पाहिजे तर ते नाही टाकलं तरी चालेल. आणि गाईचं एक चण्याची भाजी, चना मसाला जो मम्मीने केला. याची रेसिपी नाही टाकली, पण जर पाहिजे असेल तर नेक्स्ट टाइम मी बनवेन परत. तर गाई जेवायचं आपलं जेवण, रंगीन पुलाव, चना मसाला, कोशिंबीर आणि भजी. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच बनवा, कशी आहे सांगा. तर गाईस तुम्ही पनीर चिल्ली आणि सोयाबीन चिल्ली तर खालीच असेल. आज मी बनवणार आहे मशरूम चिल्ली. हे 2 पॅकेट मशरूम आणले आणि आता मी क्लीन करून घेतो नीट आणि मग नंतर तुला दाखवतो कशी बनवते. बघा, तर हे मशरूम गोल्डन मेने आणि मी धुवून घेतो आणि हे जे आहे ना साल ते काढतो, वरची निघतं ते बघा अशी, हे काढून घेतो. तर गाईज मी मशरूमचे वरचे साल काढले आणि धुवून घेतले ना, त्याने मी कट करते. तर गाईज आपले मशरूम कट करून झाले. आता याच्यामध्ये मी टाकते कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ थोडंसं, जास्त नाही कारण की मशरूमला पाणी सुटतं म्हणून मीठ जास्त नाही टाकणार मी. परत फ्राय करते आणि ते कचुरचुर होईल म्हणून. त्यात टाकायचं आपला कॉर्नफ्लॉवर, तर टाकते मैदा
थोडासा मीठ. त्याला ना मिरची असं करून घे जरा हलक्यात. थोडंसं पाणी टाकताना एका हातातून काढून घे. तर गाईज आपला हा मिक्स करून झाले. आता याला पण फ्राय करू. तर गाईज इथं मशरूम मी ते सगळं मॅरिनेट करून ठेवले आणि इथं तेल गरम करत ठेवले फ्राय करायला. लसूण, कांदा आणि शिमला मिरची कापून घेतले. आता हे मशरूम याच्यात फ्राय करेल. तर गाईज मी हे याच्यात फ्राय करायला टाकले. ब्राऊन यायचं फ्राय करून. तर गाईज हे आपले असे मशरूम जे आहेत ते ब्राऊन कलरचे झालेले आहेत. ते बघा असं फ्राय करून घ्यायचे. ते हे मी काढतो आणि सगळं फ्राय करून घेते एक एक करून. तर आपले मशरूम फ्राय करून झाले. आता मी शिमला मिरची टाकते फ्राय करायला तेलात. फ्राय शिमला मिरची फ्राय झालं आपली काढून घेते आणि बाकीचे पण करतो. तर गाईज आपली शिमला मिरची पण फ्राय करून झालेली आणि इथे मी ठेवली कढई. याच्यामध्ये तेल टाकतो. याच्यात फ्राय केले हाच तेल टाकतो. याच्यात तेल टाकले. याच्यात मी टाकतो आता लसूण आणि अद्रकची पेस्ट जास्त घ्यायची. याच्यामध्ये मी टाकतो मिरची 4 मिरची. आता याच्यात टाकतो मी कांदा. मी कांदा बघा असं क्यूबमध्ये कापला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर लांब पण कापू शकतात. मी कांदा पण असा कापला आणि शिमला मिरची पण अशीच कापली. त्याला मिक्स करून घ्यायचं एकदम मीठ थोडा कांदा शिजतो. आता हा कांदा थोडा सॉफ्ट झाला. याच्यात मी टाकून हा शिमला मिरची. यात मी टाकते रेड चिली सॉस, सोया सॉस, थोडासा ग्रीन चिली सॉस, शेजवान, थोडी काली मिरी पावडर. त्या सगळ्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं टाकून शिजवून देते वाफ देत. आता मी ना हा पनीर चिल्लीचा मसाला घेतला आणि पाणी घेतले. याच्यात मी हा मिक्स करेन आणि चिल्लीमध्ये टाकेल. याच्यात मी टाकतो आता हा पनीर चिल्ली मिक्स करून घ्यायचं याला. थोडासा मीठ टाकते कारण की त्याच्यात पण मीठ असतं मिक्समध्ये म्हणून. ग्रेव्ही थोडीशी अशी घट्ट झाली. त्याच्यामध्ये मी टाकतो आपले मशरूम. हे बघा त्याला सगळं मिक्स करून घेते मी. मिक्स करून झाले. आता थोड्या वेळ वाफ देत ठेवून गॅस बंद करतो. तर गाईज आपली मशरूम चिल्ली रेडी आहे. कशी आहे सांगा. टेस्ट पण सेम चिकन सारखेच लागत तुम्हाला खाताना. नक्की बनवा. पुढे आलो बोलू आपण न्यू पनवेलला चाललो. कोलॅबरेशन व्हिडिओ केक्स अँड कॅफे सोबत तिकडे चाललो. गोलूला घेऊन झालं. गोलू तर म्हणजे पार्टनर आहे ऑलवेज ना. भूक लागलं सध्या म्हणून खायला आणलं. दे बस एवढं टोलन टोले कसं टाकू. गाडी उड्या ती गाडी 900 आणि हा किल्ला दे खोलचात. आम्ही चॉकलेट खात होती गोलू. अरे गोलूचा दातच तुटला. गोलू दात दाखव. कुठे हातात दाखव. गोलू गई दात दाखव. हातात बघा दातच तुटला. पहिले तर गेलो जाऊन कसं येतं सगळं पाणी तिकडे गेलं पिऊ आपण. पाणी नाही गाडी बिचारायचं खा परत. पल्स चॉकलेट काचा पल्स पल्सच आहेत ना. डुप्लिकेट पल्स आहेत म्हणून बोललो नको का. कडक कडक खायची दिला चॉकलेट. कडक कडक चॉकलेट आता फेकून केला देतोस. तर गाईज आम्ही आलो अँड कॅफे TCC इथे काढायचं चलो अंदर. गाईज असं आहे आतमध्ये शॉप. केक्स अँड कॅफे दोन्ही आहे. तुम्हाला तिथे केक्स पण भेटतील आणि कॅफे पण आहे. म्हणजे तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल तिथून केक घ्यायचा आणि वरती जाऊन सेलिब्रेशन करायचं. त्यांचं मेन्यू आहे.
तर हे त्यांचे चीज केक्स आहेत 3 फ्लेवरचं. आम्हाला कोणतं कॅरेमल आहे असं वाटतं. त्याच्यामध्ये तो दिसला लोटस बिस्कॉफ आणि चॉकलेट मोचा. हे 3 आहेत. आणि हे पेस्ट्रीज मूस केक वगैरे लावा केक. आणि हे गोल बिचारी दात बघत असं मला असं वाटतंय ना. अशा बघू बोलू हां. तर खालती गाईस केक्स आहे. हा यांचा किचन आणि इथे वरती बसासाठी. तर गाईस वरती बघा असं येतं हे त्यांचं मेन्यू. इथं तुम्हाला गेम्स पण केलेला भेटेल जसं तुमची ऑर्डर येतं तसं. आता आमची ऑर्डर येते रेडी होते खालती. तर इथं आम्हाला पत्ता दिला नाही केलेला युनो दिले. आणि हे काय माहिती याला काय काय बोलता बोललेलं काय झेंगा झेंगा यो. आणि तिथं चेस ते आणि उनो. तर आता आपण खेळू. पैसे पैसे मांडा चला पैसे जा चिल्लर बोलू. तर गाईज इथे पत्ते गेलेत बसल्याने आणि इथे गणपती आठवलं चेंज करू तर इथं पत्ते घेतला आणि आम्ही तो उनो केलं बसल्यान. उनो युनो कसा काय घेतात मला ना माहिती हो. तुला माहित आहे. चला आपण घेऊ. आता आम्ही आणले इथे चेस केलेला आणि आम्ही ते खेळू. आणि गोलू आणि मी इथे युनो केलं. युनो उनो सॉरी झिंगा ना ना उनो उनो झाला केलो. झिंगा झिंगा मतलब कोलबी. चलो आपण हे केलं. तर गाईज आमची ऑर्डर आलेली आहे आणि हा आहे तंदुरी पनीर पिझ्झा पनीर चीजी पिझ्झा सॉरी पनीर चीजी बर्गर. हा पिझ्झा आहे आणि हा बर्गर. आणि कॅफे स्पेशल सँडविच मोइतो पिझ्झा काय ते फ्राईज हो ना पिझ्झा फ्राईज काहीतरी बोलला. हा अल्टिमेट पिझ्झा फ्राईज. आणि हा आहे कोल्ड कॉफी कुक्का कोल्ड कॉफी काय बोलायचं आहे त्या. तर एवढं सगळं मागवलं. आणि हा पण आला आता काकांचा बाऊल बोलला काय कंचा बाऊल चॉकलेट बाऊल चॉकलेट न्यूट्रेला बाऊल काहीतरी आहे. त्याने विचारते मी नंतर आणि सांगतो मला. केक केक सारखं आहे जाम भारी आहे गोड गोड मस्त लागते. तर त्याला सगळं ट्राय केला टेस्ट भारी मस्त आहे. आपण जो बाऊल केला आहे ना आम्हाला चॉकलेटी मस्त लागते. आणि ही प्राईस मी पहिल्यांदाच करते काय पिझ्झा काहीतरी बोलतो पिझ्झा अल्टिमेट प्राईस. पण मस्त असे पिझ्झा सिझलिंग्स वगैरे आहेत त्याच्यावरती. टेस्ट भारी. आणि आमचं नवस पडलं खाणार नाही पण बाबा खात बसलं काय नाही खाणार वगैरे बाबा. कशी आहे टेस्ट काय खातो सँडविच काय काय खाल्लं सगळं खाल्लं जो खाल्लास का तो खा नंतर जो खाऊ मग. तर काय त्यांना खाऊन झाले आणि इथं गोलू अजून खेळत बसले. घरी जायचे चल तोरू 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 नाही तोरतो त्यांना आपल्याला काढले चल जायचे. चल बघा बारीक पोरांसाठी केलेला काय एकांची पोच दिलेस गोली तुम्ही.
यो हा तोच परला लय जोरात आवाज येतो पडलं. चल बस झाला चल आता पण चल टाक चल त्याच्यानं चल. आपल्याकडे केकची ऑफर आहे. केक आम्ही 4 केक घेतल्यावर 5वा केक फ्रूट केक फ्री आहे आणि 9 केक घेतल्यावर 10वा चॉकलेट केक फ्री आहे. त्यानंतर आपण आता नवीन एक ऑफर चालू करतो आहे 1 तारखेपासून. त्यामध्ये आपण प्रत्येक केकवर ही चॉकलेट मूज कप फ्री असेल आणि प्रत्येक कॅफेच्या 350 रुपये मिनिमम ऑर्डरवरती चॉकलेट मूज कप फ्री असणार आहे. हा मूज कप असेल तो, हा मूज कप हा फ्री भेटेल तुम्हाला. आणि टायमिंग काय आहे कॅफेचं टायमिंग सकाळी 11ला उघडतो आणि रात्री 1 वाजेपर्यंत चालू आहे. चालेल. बाकी कस्टमाइज केक बीक पण सर्व भेटेल. कुठलाही फोटो गुगलवरनं काढून द्या, डिझाईन भेटून जाईल, डिलिव्हरी पण होऊन जाईल. ठीक आहे गाईज, नक्की विजिट करा केक्स अँड कॅफेला आणि खा. टेस्ट पण मस्त आहे. आम्ही सगळं ट्राय केलं. आता आम्ही खातो. पोट टाईट झालंय पण मी घरी घेऊन जातो. घरी गेल्यावर खाऊ. आता चीज केक खातो मी त्या बोलू मस्त. तर गाईज आता आम्ही चाललो घरी आलो. आम्ही आईस्क्रीम घेतली अमूलमधून आणि हा ब्राउनी त्यावेळी दिले आम्हाला. तिथं आमचा पोट भरते म्हणून आम्ही घरी घेऊन ब्लॉग आवडलं. आमच्या बोललो बिचारी टोली करत होती झोपायला. आता झोप घरी गेल्या, उद्या स्कूल आहे. तर काही ब्लॉग आवडलं असेल लाईक करा. आणि इकडं बघा तुम्हाला दिसत असेल काय माहीत नाही पण आमच्या गॅलरीमध्ये मम्मी पप्पा बहिणी ते सगळे आहेत.